उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं। निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं म्हणालो। या अजित पवारांच्या वक्तव्यानं शेतकरी तर संतापले, मात्र विरोधकांनीही टीका केली, तर काहींनी अजित पवारांची बाजू घेतली आहे। अजित दादा आहे ते अजित दादा बोलताना स्पष्ट बोलतात, त्याचा अर्थ तुम्ही असं त्यांच्या टीका किंवा असं नाही, पण अजित दादांनी बॅलेन्सिंग ही भूमिका घेतली। दरवेळेला कर्जमाफी हा जो काही येत असताना तर त्याच्यात एक सामंजस्य भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि एक चांगलं आपलं राज्य पुढे जाईल त्याची काळजी केली पाहिजे, यानुसार त्याने केलेली नाही। त्यांचा अर्थ तो नव्हता। त्यांचा अर्थ हा होता की शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमुक्ती झालीच पाहिजे, परंतु त्याला कायमस्वरूपी याच्यातून बाहेर काढून शेतकरी हा स्वतःच्या पायावर कसा उभा होईल त्याच्याकरता देखील सरकार प्रयत्नशील आहे, हे त्यांना सांगायचं त्या ठिकाणी होतं। याच सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा। तुमचं सरकार आलंय, तुम्हीच मुख्यमंत्री झालात, त्याच्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे।